मंडळी कालच्या वादळी पावसामुळं संध्याकाळच्या वेळेस काल 6च्या नंतर आपल्याकडे एकदम तुफान असं हवा आली होती झटक्याखाली. तर भरपूर हवा होती, पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि गारपीट थोडी म्हणजे गारपीट या भागात नाही पडली, पण वारं एवढं भयान होतं की असं वाटत होतं की आता आपला आंबा भरपूर खाली पडणार आहे. तर तुम्ही आता काल संध्याकाळची हवा सुटली होती, तर आपलं हे हाईट कमी असल्यामुळं, झाडाची हाईट कमी असल्यामुळं आणि आंब्याचे फळं हे खालच्या साईडला लागल्यामुळं आणि डिस्टन्स कमी असल्यामुळं त्याची जी दोन्ही झाडाची जे अंतर आहे हे अंतर कमी आहे. आणि हे बघू शकता मग आता या झाडाला आहे ना असे फळं आहे. तर हाईट कमी असल्यामुळं खूप फरक आहे. म्हणजे जेवढं उंच झाड झालं तेवढं धोका आपल्याला या वाऱ्यापासून आहे. आणि हे वारं शेतकऱ्याच्या मुळावर दरवर्षी मार्च किंवा एप्रिल किंवा मे हे असतंच, एकदा तरी येतच हवा की वादळ एकदा येतच. तर याचे फायदे असे आहे की आपण जे अति घन लागवड करतो 12x6, 12x5 किंवा 8x14, तर याचे हाईट कमी असल्यामुळे आपले फळं खालच्या साईड लागतात. सहसा वरच्या टोपाला हे फळं लागत नाही, लागले बी तर ते एवढे टिकत नाही. आणि खालच्या राऊंडला हे फळं केशाचे लागले तर आधी चांगले, कारण याला हवेपासून बी सुरक्षा भेटते आपल्याला आणि बरेचसे फायदे होते. तर याच्याकडेच शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे की आता कालची एवढी हवा भयान होती की असं वाटत होतं की आपला बरंचसा आंबा पडतो, पण मला गॅरंटी होती कारण खालच्या साईडला फळं असल्यामुळे सरासरी हे फळं पडत नाही. तर एवढा फायदा या झाडाचा आहे, आपल्या याचा आहे. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी भारत पाटील सूळ, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, जिजो हायटेक नर्सरी. तर माझा परिचय तुम्हाला मी दिलाच आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला, हे जे दरवर्षी आपल्याकडं मार्च एप्रिलमध्ये जे तापमान वाढतं आणि एकदम तापमान वाढल्यामुळं जे आपलं वातावरण तयार होतं आणि ह्या वातावरणामध्ये काय असतं, हवा, गारपीट आणि वादळ हे खूप भयान असतं. तर कालच्या संध्याकाळच्या वेळेस आपण जे बघितलं होतं तर आपलं काय आहे, ह्या भागामध्ये आपण चारी बाजूला जांभळी झाड लावले. म्हणजे 2 एकर प्लॉट आहे आपला हा 12x6वर. तर चारी साईडला आपण टोटल हे झाड लावले. याचे फायदे असे आहे, आता हा आंबा तर आपला हाईटला कमी आहेच, परंतु साईडला पूर्ण जांभळे असल्यामुळं याचं जे हवा येणारी आहे ती हवा एकदम त्याला थाडते आणि आपला जो वाऱ्याचा बचाव आपल्याला ह्या बागाला होऊ शकतो. तर ज्यावेळेस शेतकऱ्यांना लागवड करायची असली त्यावेळेस काय करायचं, अगोदरच असे जांभूळसारखे झाडं म्हणजे उंच वाढणारे, आपले गावरान म्हणतो याला आपण, रायजांभूळ, आपण ही रायजांभूळ पूर्ण या 2 एकर लावलेली आहे. आज त्याचा फायदा तुम्हाला दिसून आला की आज रात्री एवढी हवा होती, पण ह्या डिस्टन्स यायचं कमी आपण 10-10 फुटं ठेवलं आहे झाडं, आणि झाडं एकदम उंच आहे. जवळपास ते झाडाची उंची 20 फुटापर्यंत आहे का जांभळीच्या. चारी बाजूला पूर्ण जांभूळ आहे आणि त्याच्यामुळे काय हवा थांबल्यामुळं आपल्या बागेचं नुकसान झालं नाही. पहिली हाईट कमी आपल्या बागाची. तर बघू शकता आपण, हे आता खालच्या साईडला पूर्ण फळं आहे, हे टोटल खालच्या साईडला आहे. तर म्हणजे हानी नाही शे. आणि हे बघू शकता आपण, आता हे जे लहान फळं आहे लहान फळं तर गळणारच आहे, कारण ते नैसर्गिक हे आहे, वातावरण टेम्परेचरमुळे थोडीफार गळ होतच असते. पण खूप फायदा आहे ह्या. आपण जे अंतर लावतो, आता जुनं जे अंतर होतं 20x20, 15x15, 16x16, ते झाडं उंच वाढायची आणि उंच वाढल्यावर जेवढी हवा दरवर्षी आपल्या मार्च एप्रिलमध्ये हवा येतेच, वातावरण बदलतंच, तर त्याचं एवढं नुकसान होतं. आता आपल्या पलीकडे साईडला आपला बाग आहे, आपण ते मातृवृक्ष आहे, आपले मदर प्लॅन्ट आहे, आपण त्याला आंबा घेत नाही, परंतु 1-2 ठिकाणी आंबा घेतला होता तर ते आंबे राहत नाही. बरेचसे आंबे त्याचे खाली पडले, देठ सगळेच खाली पडले, कारण ते उंच आहे, झटका बसतो हवेचा, त्यामुळं ते झटका बसला की आंबा पडतो. आणि ही बाग हाईटला कमी असल्यामुळं, खालच्या साईडला फळं असल्यामुळं आंबा सरासरी पडत नाही. त्यामुळं हे खूप फायदेशीर आहे. याची लागवड करणं, ही जी लागवड आहे ही लागवड करणे खूप चांगली आहे. कारण दरवर्षी कसं थोडं आपल्या याच्यामध्ये जर आपण ठेवलं की दरवर्षी वातावरण बदलतंच, आपलं हवा येतेच. तर याच्यामध्ये काय मंडळी, आपण पाहू शकता आता हे खालच्या साईडला जे आंबा लागलेला आहे, फळ लागलेलं आहे, तर याची आता याच्यानंतरची सुरक्षा आपल्याला कशी करायची आहे. तर याला सर्वप्रथम काय करायचं, असं वातावरण चेंज झालं की पहिले ट्रॅप्स, आपण जे फळमाशी ट्रॅप असतात ते ट्रॅप्स लावायचे. किंवा आता बाजारामध्ये एक नवीन स्प्रे आलेला आहे, आपल्या ज्या कॅनी असतात रिकाम्या 5 लिटरच्या, 2 लिटरच्या, 1 लिटरच्या, जे आपले प्लॅस्टिकच्या कॅनी असतात रिकाम्या, त्या पुसून घ्यायच्या आणि त्या स्प्रे मारून हे बऱ्याच पतल्या ठिकाणी असे लटकून ठेवायचे की जेणेकरून याला जी डंक मारणारी माशी, फळमाशी म्हणतो आपण त्याला, आता हे फळ पूर्ण आपलं परिपक्व झालेलं आहे आणि तुम्हाला सांगतो माशींचा डंक मारला हे फळ खराब होतं. त्याकरता एवढी सुरक्षा घेणं खूप गरजेची आहे. तुम्ही ट्रॅप लावा किंवा स्प्रे मारा. आणि राहिला विषय तापमानाचा, आता याच्यानंतर हे वातावरण गेलं तर आपलं तापमान जास्त वाढणार आहे. तर मग तापमानाकरता ह्या फळाला चांगलं राहण्याकरता काय करायचं, तर याला तुम्ही बॅगिंग सुद्धा करू शकता.
आपल्या बाजारामध्ये आता 1 रुपया 1.5 रुपयापासून तर 2.5 रुपये 3 रुपयापर्यंत बॅगिंग जे नग असते भेटते आपल्याला, तर ते पाहायचं, आपल्या खर्चानुसार ते बघायचं आणि त्याची कवर याला टाकायची, कारण जेणेकरून याला फळमाशी डंक मारणार नाही आणि उन्हापासून बी याचा फायदा होईल. आणि फुगवणीकरता विशेष म्हणजे आता याच्यानंतर तुम्हाला जर मार्केटला आंबा लवकर आणायचा असेल तर बाजारामध्ये बरेचसे कृषी हवामध्ये औषधं आहे, म्हणजेच तुमचे जे खतं म्हणतो आपण त्याला ड्रिपमधून सोडायची, तर ते तुम्ही सोडू शकता. त्याच्यामध्ये बरेचसे खतं आहे, तर ते सोडून तुम्ही जेवढं लवकर आंबा आपल्या बाजारामध्ये मार्केटमध्ये आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून आपल्याला आर्थिक फायदा हा शेतकऱ्याला भेटू शकतो. तर याचं जे वजन आहे आतापर्यंत जे असं 100, 125, 150 ग्रॅमपर्यंत वजन झालेलं आहे. आणि यावेळेस आपण आता काय केलं, दोन्ही साईडला लँटर आहे आपल्या नळे ठिबकच्या, तर आपण दर 3ऱ्या दिवशी याला 3 तास पाणी चालू आहे याच्या तापमानानुसार. आणि मध्ये जे आपला पट्टा आहे त्या पट्ट्यावर आपण काय करलो, जेवढं तापमान आपलं तापमान वाढलं तर आपण सध्या आता पाणी आपलं मोकळं हे पाट पाणी चालू आहे, म्हणजे थंडावा नाही करता, कारण वातावरण चेंज व्हायला लागलं, कधी ऊन कधी आभाळ कधी. तर एवढं फक्त लक्षात ठेवायचं की आपल्या शेतामध्ये तापमान जे आहे हे कसं ठेवायचं आपल्या त्याच्यामध्ये. तर बघू शकता आपण आता या सध्या याच्यामध्ये असा आंबा आहे, तर यामध्ये आपल्याला नॅचरल थिनिंग करायचं काम पडलं नाही. विशेष म्हणजे नॅचरली या फळाची यावर्षी तापमान जास्त असल्यामुळं गळ झाली आणि त्यामुळं आपल्याला थिनिंग करायचं काम पडलंच नाही आणि ऑटोमॅटिक आपली हे थिनिंग होऊन गेली. तर आता काय आहे, याच्यानंतर जे रिकामी तुरे आहे आपले, आता तुम्हाला दिसते हे जे तुरे आहे हे तुरे बंधू शेतकऱ्यांमधून पूर्ण मोडून घ्यायचे बरं का. हे टोटल जेवढे आहे तेवढे पूर्ण काढून घ्यायचे. आणि ह्या फळाला जे जवळपास आता इथं एक तुरा आहे रिकामा, हा मोडून घ्यायचा, जेणेकरून हवेमुळं त्याला हा घासला पाहिजे नाही, फळ डॅमेज झालं पाहिजे नाही. या असे बरेचसे असे तुरे आहे ना, हे कटरच्या साहाय्याने काय करायचं, कटरचं आता हे बघा, आता हा तुरा इथं घासला की हे फळ डॅमेज होतं, तर याला काय करायचं, कटरनं काढून घ्यायचं आणि पूर्ण चेक करायचं. एवढी काळजी आता याच्यानंतर शेतकरी बंधूंना घ्यायची आहे. तर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला जूनमध्ये जी लागवड केशर आंबा करायची असेल तर आमच्याशी संपर्क करा कारण आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन लागवडीपासून तर विक्रीपर्यंत संपूर्ण शेड्यूल जे आता तुम्हाला अगोदरच्या जे व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आंब्याची सेटिंग झाल्यापासून मोहर लागल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण माहिती आपल्या प्रॅक्टिकल नॉलेजनुसार दिली, की मी स्वतः म्हणजे एक प्रॅक्टिकल शेतकरी आहे. माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगत आहे, बाकी याच्यानंतर तर मी काही सांगू शकत नाही. माझा जो अनुभव आहे हे तुम्हाला मी सांगत आहे. तर तुम्हाला जर लागवड करायची असेल तर आपल्या नर्सरीमध्ये नर्सरीमध्ये चांगल्या प्रकारचे रोपं आपण यावर्षी तयार करत आहोत. आणि येत्या जून जुलैमध्ये तुम्हाला जर लागवड करायची असेल तर आमचे संपर्क साधावा आणि तुम्हाला चांगले दर्जेदार रोपं आपण तुम्हाला देऊ आणि संपूर्ण मार्गदर्शन लागवडीपासून तर फळ निघेपर्यंत मार्गदर्शन तुम्हाला देऊ. तर आमचा जो नंबर आहे माझा 95 45 46 48 10, दुसरा नंबर आहे 90 49 14 41 09. तर केव्हा तुम्ही संपर्क करू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या व्हिडिओला लाईक शेअर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा पोहोचला पाहिजेत. आणि एवढं जे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो. धन्यवाद, नमस्कार.